चला पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, महेश यांच्या दरमहा खर्चाचे उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 3:5 आहे. म्हणजे पहा काय म्हणत आहे, खर्चाचे उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर किती आहे? 3:5. म्हणजे खर्चाचे प्रमाण किती आहे? 3 आणि उत्पन्नाचे प्रमाण किती आहे? 5. असा त्याचा अर्थ होईल. ठीक आहे. तर त्यांच्या खर्च त्यांच्या उत्पन्नाच्या शेकडा किती टक्के आहे? म्हणजे पहा, जर हा 3:5 आहे, बरोबर आहे. हा झाला खर्च आणि हा झाला उत्पन्न. आता खर्च आणि उत्पन्न यांचा गुणोत्तर कधी येईल? 3:5. जेव्हा समजा आपण मानू खर्च 300 रुपये मानू. 300 रुपये हा झाला खर्च आणि उत्पन्न किती मानू? 500 रुपये. 500 हा काय झाला? उत्पन्न. जेव्हा आपण खर्च 300 रुपये मानू आणि उत्पन्न 500 रुपये मानू, तेव्हा जर तुम्ही याचं गुणोत्तर काढायला गेले, याचं गुणोत्तर किती भेटते? 3:5. ठीक आहे. आता प्रश्नात काय दिलाय, तर त्यांच्या खर्च त्यांच्या उत्पन्नाच्या शेकडा किती आहे? म्हणजे हा जो खर्च आहे 300 रुपये 500 च्या किती टक्के आहे? म्हणजे हा खर्च उत्पन्नाच्या किती टक्के आहे? म्हणजे 300 हा 500 च्या किती टक्के आहे? तर कसं काढून आपण पहा, 300 भागिला 500 गुणिला 100 किंवा पहा, 500 ला जर तुम्ही 100% मानले, 500 ला तुम्ही 100% मानले, तर 300 ला किती? 3 चा गुणाकार करा. 300 गुणिला 100 भागिला 500. असं सोडवले का आणि असं सोडवले का? सेम आहे. 300 हे 500 च्या किती टक्के? 0 0 0 0 कॅन्सल. 5 1 5 5 7 30 किती आला? 60% आहे. याच्यामध्ये पण इकडे पहा, 0 0 0 0 कॅन्सल. 300 भागिला 5 5 1 5 5 7 30 60 किती आला? 60%. 60%. प्रश्नाचं उत्तर, त्यांच्या खर्च त्यांच्या उत्पन्नाच्या, म्हणजे हा जो खर्च आहे 300 रुपये, हा उत्पन्नाच्या किती टक्के झाला? किती टक्के झाला? 60% झाला.